नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग इथपासून आपण काल पाहिलं होतं. त्याचा थोडक्यात आढावा घेतोय आपण आणि पुन्हा पुढे जातोय. ई बँकिंग म्हणजे काय? ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग, त्यालाच व्हर्च्युअल बँकिंग असं देखील म्हणतात. ई बँकिंगला आभासी बँकिंग असं देखील म्हटलं जातं. ई बँकिंग याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैशाची देवाणघेवाण करणे असा त्याचा अर्थ होतोय. ई बँकिंग म्हणजे आभासी बँकिंग असं म्हटलं जातं. मी तुम्हाला सांगितलं होतं. आज जर आपण बघितलं तर आजच्या काळामध्ये ग्राहकांच्या अपेक्षा वाढत्या आहेत. त्या वाढत्या अपेक्षांची गरज पूर्ण करण्यासाठी ई बँकिंगची गरज निर्माण झाली. ई बँकिंगमध्ये बँकेतील सगळे व्यवहार जे आहेत ते संगणकाच्या माध्यमातून केले जातात. ग्राहकाला पैसे भरणे व पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही, तर तो व्यवहार सगळे ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. आपल्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे वर्ग करायचे असेल तरी तो ऑनलाईन पद्धतीने करू शकतो आणि त्याला आपल्या स्वतःची खात्याची माहिती कधीही घ्यायची असेल तर तो संगणकावरनं कधीही ती माहिती उपलब्ध करू शकतो. ई बँकिंगमुळं बँक व्यवहार पद्धतीचा वेग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्यामुळं ई बँकिंगमुळं सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. एका ठिकाणी बसून आपण ऑनलाईन पद्धतीने पैशाचे व्यवहार करू शकतो. पैसे काढणे, पैसे भरणे या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. फोन पे किंवा गुगल पे अशा पद्धतीने देखील आपण पैशाचे ट्रान्सफर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू शकतो. आता याच्यामध्ये स्वयंचलित नगद दुसरं आपण पाहिलं होतं. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, याच्यामध्ये स्वयंचलित नगद प्रदान सुविधा याला ATM म्हणतात. ATM म्हणजे ॲटोमॅटिक टेलर मशीन. हे एक स्वयंचलित गणकयंत्र आहे. पैसे भरण्यासाठी व पैसे काढण्यासाठी ग्राहक स्वतः वापर करू शकतात. स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक यंत्राला ATM असं म्हणतात. ATMची सुविधा वापरण्यासाठी ग्राहकाला बँकेकडनं ATM कार्ड मिळवावं लागतं. त्यावर चुंबकीय पद्धतीने सांकेतिक भाषा असते जी यंत्र सहज वाचू शकते. ATM कार्ड वापरण्यासाठी ते कार्ड आधी मशीनमध्ये घालावे लागते, मग स्वतःचा सांकेतिक अंक टाकावा लागतो. मग ते यंत्र पैसे ठेवणं अथवा काढण्याची सुविधा देते. यासाठी त्याचा सांकेतिक योग्य असावा लागतो. व्यवहार पूर्ण झाले की ग्राहकाचे ATM कार्ड बाहेर येते. ATM सुविधा 24 तास उपलब्ध असते. यामुळे ती ग्राहकांना खूप सोयीची आहे. ही सुविधा देश विदेशात फिरणाऱ्या प्रवाशांसाठी तर खूप उपयुक्त आहे, कारण ते देश अथवा परदेशात कुठेही पैसे काढू शकतात. ATM व्यवहार पूर्णपणे गुप्त असतात, सुरक्षित असतात. थोडक्यात ATM म्हणजे त्याला मराठीमध्ये स्वयंचलित नगद प्रदान सुविधा असं म्हणतात. स्वयंचलित नगद प्रदान सुविधेमार्फत ATMद्वारे पैसे काढता येतात, पैसे भरता येतात किंवा शिल्लक नगदी चौकशी करता येतात, पैसे हस्तांतर करता येतात. धनादेश पुस्तक मागणी, खाते विवरणासाठी देखील याचा उपयोग होतो. आज रोख स्वीकृतीद्वारे कॅश डिपॉझिट मशीन योग्य रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. ATM कार्डद्वारे पैसे ठेवता येतात, काढता येतात, भरता येतात आणि अशा पद्धतीने ही एक आधुनिक सुविधा आहे. याच्यामधले सगळे व्यवहार हे गुप्त असतात. बाहेर फिरणाऱ्या प्रवाशांसाठी, हे देश विदेशात फिरणाऱ्या प्रवाशांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे आणि ही सुविधा 24 तास उपलब्ध असते. त्यानंतर आपण पाहिलं व्यावसायिक बँकेची कार्य. व्यावसायिक बँकेच्या कार्यामध्ये आपण 3 कार्य काल पाहिली होती. पहिलं होतं क्रेडिट कार्ड, दुसरं होतं डेबिट कार्ड आणि तिसरं आपण पाहिलं होतं RTGS. आता क्रेडिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड म्हणजे आता डेबिट आणि क्रेडिट म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. क्रेडिट म्हणजे आपण उधारीचा केलेला व्यवहार. क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेकडनं आपण
काही पैसे म्हणजे बँकेकडनं आपण काही उचल घेतली असेल तर ती क्रेडिट कार्डद्वारे आपण ते पैसे खर्च करू शकतो. म्हणजे बँकेकडनं क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. सदर कार्डद्वारे कार्डधारकांना विविध पैसे खर्च करू शकतात. ही सुविधा एक प्रकारे बँकेचे तरल खाते तयार करते. ग्राहकांना पैसे वापरण्याची ही सुविधा आहे. सदर कार्डामुळे बँकेकडं ग्राहकांना स्वतःजवळ रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. क्रेडिट कार्डला व्हिसा कार्ड किंवा मास्टर कार्ड असं देखील म्हणतात. या खात्यात बँकेत त्या व्यक्तीचे खाते असो वा नसे बँकेमार्फत हे कार्ड उपलब्ध करून दिले जातात. उधारीवर खरेदी केल्यावर पैसे देण्यासाठी क्रेडिटचा वापर केला जातो. ग्राहकाला पैसे जवळ बाळगण्याची आवश्यकता नसते. क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यावर बँका सदर रक्कम बँकेत भरण्याची ग्राहकाला ठराविक मुदत देतात आणि त्या रकमेपर्यंत जर ग्राहकाने पैसे भरले नाही तर मात्र बँका खूप जास्त दराने त्याच्यावर व्याज आकारणी करतात. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिला होता तो म्हणजे डेबिट कार्ड. आजकाल बहुतेक बँका खातेदारांना खाते चालू करताच डेबिट कार्ड देतात, सुविधा प्रदान करतात. डेबिट कार्ड म्हणजे आपले स्वतःचे पैसे आपण कार्डद्वारे वापरायचे. डेबिट कार्डद्वारे रक्कम कार्डधारकाच्या खात्यात ताबडतोब अदा केली जाते. काही बँका ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक पर्सनलायझेड कार्ड सुविधा उपलब्ध करतात. म्हणजे डेबिट कार्ड म्हणजे आपल्या खात्यातील जी रक्कम आहे ती आपण आपल्या स्वतःसाठी खरेदी विक्रीसाठी, एखादा व्यवहार करण्यासाठी, एखाद्याला पैसे देण्यासाठी वापरू शकतो. आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार केले की लगेच ते पैसे खातेदाराच्या खात्याच्या नावे टाकले जातात. व्यापारी बँका आपल्या बचत आणि चालू खातेदारांना हे कार्ड उपलब्ध करून देतात. या कार्डचा उपयोग कार्डधारकांना विविध ठिकाणी रोख खरेदी करून पैसे देऊन करण्याऐवजी कार्डचा वापर करून करता येतात. ही रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात त्वरित नावे टाकले जाते. डेबिट कार्ड म्हणजे स्वतःचेच पैसे आपण वापरणं आणि स्वतःचे पैसे वापरण्यासाठी ते कार्ड दिलं जातं. त्यासाठी रोख रक्कम जवळ ठेवावी लागत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेने दिलेले कर्ज, त्याला तरल खातं असं देखील म्हणतात. म्हणजे बँकेकडनं पैसे घेऊन आपण खरेदी विक्रीसाठी वापरतो आणि बँकेला ते पैसे आपल्याला ठराविक मुदतीत परत द्यावे लागतात. जर आपण ठराविक मुदतीमध्ये ते पैसे परत दिले नाही तर बँक त्याच्यावर जास्त व्याजदर आकारते. आणि डेबिट कार्ड म्हणजे आपलेच पैसे आपण खर्च करायचे. आपले जे व्यवहार आहेत खरेदी विक्रीचे, ते खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी आपल्याच पैशाचा वापर करायचा. याला डेबिट कार्ड असं म्हणतात. आता RTGS सुविधा म्हणजे RTGSचा अर्थ होतोय रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, तात्काळ निधी हस्तांतर सुविधा प्रणाली. या सुविधेमुळे तात्काळ रिअल टाईम आणि स्थूल आधारावर ग्रॉस सेटलमेंट एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतर होईल. ही बँकिंग प्रणालीमधील सर्वात वेगवान निधी हस्तांतर सुविधा आहे. या सुविधेमार्फत ताबडतोब म्हणजे आपण जर म्हटलं तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट तात्काळ मनी हस्तांतर होते. या पद्धतीमुळं एका बँकेकडनं दुसऱ्या बँकेकडे तात्काळ निधी वर्ग या पद्धतीत एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे तात्काळ निधी वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. रिअल टाईम म्हणजे तात्काळ व्यवहार पूर्ण होतो. यासाठी थांबावे लागत नाही. व्यवहार जेव्हा घडतात तेव्हा लगेच ते पूर्ण केले जातात. हे ढोबळ पद्धतीने केले जाते. म्हणजे एकमेकाबरोबरच्या व्यवहाराची निव्वळ शिल्लक आकडेमोड करत बसण्यापेक्षा व्यवहार घडला की लगेच तो तत्क्षणी पूर्ण केला जातो. ही सुविधा ग्राहकांना आठवड्यात म्हणजे ही सुविधा जी आहे ग्राहकांना आठवडाभर दिली जाते. आणि ही सुविधा करून देण्यासाठी ग्राहकांना ज्यावेळी व्यवहार होईल त्याच वेळी तो व्यवहार तात्काळ पूर्ण केला जातो. त्याला RTGS असं म्हणतात. आणि RTGSलाच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असं देखील म्हणतात. काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता आपण पुढं पाहतोय. पुढचा प्रकार आहे राष्ट्रीय निधी हस्तांतर सुविधा. आता राष्ट्रीय निधी हस्तांतर सुविधा जी आहे ती नेट आणि मोबाईल बँकिंगची सोय उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल
इत्यादी साधनांच्या मदतीने व्यवहार करण्यास सक्षम आहे. सदर सुविधा ग्राहकांना विविध व्यवहार करण्यास सक्षम करते. मोबाईल भ्रमणध्वनी बँकिंग म्हणजे भ्रमणध्वनीच्या सहाय्याने सेवांचा वापर. या सुविधेसाठी ग्राहकाला बँकेत नोंदणी केल्यानंतर विशिष्ट क्रमांक मिळतो. ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे शिल्लकीची विनंती, निधी हस्तांतर, धनादेश थांबवण्याची सूचना, धनादेश पुस्तिका, विनंती इत्यादी व्यवहार केले जातात. आता नेट बँकिंग जे आहे, नेट बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असं देखील म्हणतात. अलीकडे आपण इंटरनेटचा व मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी बँकांनी इंटरनेट बँकिंग किंवा नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या खातेदाराचे बँकेत खाते आहे त्याच्या संकेतस्थळावर वेबसाईट उघडून स्वतःचे खाते पाहू शकतो, तो बिल भरू शकतो, पैसे वर्ग करू शकतो, मुदत ठेव ठेवणे, बिल वसूल करणे इत्यादी सुविधा करते. आज जर आपण पाहिलं तर आज नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचाच वापर जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो. ग्राहक संगणक, लॅपटॉप आणि मोबाईल इत्यादी साधनांच्या मदतीने व्यवहार करण्यास सक्षम आहे. आज याचं उदाहरण जर आपण बघितलं तर तुम्ही ऑनलाईन फी भरता आहात, तर ऑनलाईन फी देखील आपण मोबाईल बँकिंगद्वारेच भरलेली आहे. मोबाईलच्याद्वारे तुम्ही मोबाईलच्या मार्फत तुम्ही कॉलेजची फी भरलेली आहे. सदर सुविधांना ग्राहकांना विविध व्यवहार करण्यासाठी उपयुक्त आहे. ही सुविधा व्यवहार तपासण्यास सक्षम करण्यास मोबाईल भ्रमणध्वनी बँकिंग म्हणजे भ्रमणध्वनीच्या सहाय्याने सेवांचा वापर करणे. या सुविधेमुळे ग्राहकाला बँकेत नोंदणी केल्यानंतर विशिष्ट क्रमांक मिळतो आणि त्या क्रमांकावरनं ग्राहकांना आपले पैसे हस्तांतर करता येतात. त्या क्रमांकावरनं शिल्लक बघता येते, निधी हस्तांतर करता येते, धनादेश देता येतात, धनादेशाची सूचना करता येते किंवा धनादेश थांबवता देखील येतात. म्हणजेच नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे ग्राहक संगणक, लॅपटॉप आणि मोबाईलच्या सहाय्याने बँकिंगचे व्यवहार सहज करू शकतो आणि ही देखील व्यावसायिक बँकेची कार्य आहे. त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत तात्काळ पैसे देयक सुविधा. आता तात्काळ पैसे देयक सुविधा ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतर करण्यास उपलब्ध करून दिली जाते. तात्काळ पैसे देयक सुविधा ही सुविधा जी आहे ती ग्राहकांना बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतर करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. आता हे बँकेची कार्य पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे आणि तो म्हणजे विमा. आता विमा जो आहे तो विमा, आता याची आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि मग सुरू करूया. मानव स्वतःला आणि स्वतःच्या संपत्तीला अनिश्चिततेपासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात, जसे की अपघाती मृत्यू असेल, अकाली मृत्यू असेल, व्यवसायामध्ये व्यावसायिकाच्या संपत्तीला आगीमुळे, चोरीमुळे आणि नैसर्गिक कारणामुळे धोका होऊ शकतो आणि विमा या साधनांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या धोक्यापासून होणारे नुकसान कमी केले जाऊ शकते. विम्याच्या माध्यमातून काही घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करता येते. विमा म्हणजे माणसाला संरक्षण आहे, पण संरक्षण कशाचं आहे? होणाऱ्या नुकसानीपासूनचं संरक्षण. आज जर आपण पाहिलं तर आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाच्या आयुष्याला कसलीही गॅरंटी नाही. एक लक्षात ठेवा, विमा उतरवला म्हणजे माणसाने आयुष्याचा विमा उतरवला म्हणजे माणूस कधीच मरणार नाही असं नाही, तर त्या माणसाला जर काही झालं तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला आधार म्हणून विमा उतरवला जातो. मानव स्वतःला आणि स्वतःच्या संपत्तीच्या अनिश्चिततापासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बघा, या शब्दाचा अर्थ असा आहे की मानव स्वतःला आणि स्वतःच्या संपत्तीला, म्हणजे तो माणूस जो आहे स्वतःला आणि स्वतःच्या संपत्तीला अनिश्चितता, म्हणजे निश्चितता काहीच नाही आहे, आपण सांगू शकत नाही, जर अनिश्चिततेपासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं प्रत्येक जीवनामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात, जसे अकाली मृत्यू असेल, अपघाती मृत्यू असेल, व्यवसायामध्ये सुद्धा अनेक धोके असतात. आग आहे, चोरी आहे, नैसर्गिक आपत्ती आहे,
आणि जर या सगळ्या गोष्टींमुळं जर मानवाला किंवा त्याच्या संपत्तीला धोका झाला तर त्या धोक्यापासून संरक्षण होण्यासाठी विमा उतरवला जातो. आता विमा म्हणजे काय? विमा म्हणजे दोन व्यक्तीमधील झालेला एक प्रकारचा करार म्हणजे विमा. म्हणजेच विमा कंपनी आणि व्यक्ती या दोघांमध्ये एक प्रकारचा करार होतो. म्हणजे जी विमा कंपनी नुकसान भरपाईची हमी देते म्हणजे विमा कंपनी, विमा संस्था, विमादार तसेच त्या व्यक्तीला अशा प्रकारची हमी देते, अशा व्यक्तीला विमेदार असे म्हणतात. व या करारामुळे कंपनी विमेदारांचे होणारे नुकसान देण्यास तयार होते. तसेच विमेदाराला करारामध्ये असते ती नियमित एक ठराविक रक्कम विमा हप्ता म्हणून विमा कंपनीला द्यावी लागते. म्हणजेच काय की विमा म्हणजे काय? विमा म्हणजे दोन व्यक्तीमध्ये झालेला करार. व्यक्ती आणि विमा कंपनी या दोघांमध्ये झालेला करार आहे. व्यक्ती विमा कंपनीबरोबर करार करतो, तो आपल्या स्वतःचा आणि संपत्तीचा विमा उतरवतो आणि ज्या वेळेला व्यक्ती स्वतःचा आणि संपत्तीचा विमा कंपनीकडे उतरवतो त्यावेळेला त्या करारानुसार तो दरमहा एक ठराविक हप्ता देण्यास बांधील असतो आणि जर त्यांनी दरमहा ठराविक हप्ता दिला तर विमा कंपनी त्याच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे विमा कंपनी आणि विमेदार यामध्ये ज्यांनी विमा उतरवला आहे त्याला विमेदार असं म्हणतात. त्या विमेदार यांच्यामध्ये एक प्रकारचा करार असतो. तो करार असा असतो की विमेदारांनी नियमितपणे एक ठराविक रक्कम विमा कंपनीमध्ये हप्ता म्हणून भरावी लागते आणि जर त्या विमेदाराला नुकसान झालं तर नुकसान भरपाई विमा कंपनी देते. त्यामुळं तो एक प्रकारचा दोघांमधील करार असतो. आता विम्याचा करार म्हणजे काय? आता विम्याचा करार म्हणजे काय हे आपण पाहूया आणि मग पुढे सुरुवात करूया. विमा म्हणजे विमा म्हणजे हा कराराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एखादा पक्ष नुकसान किंवा ज्यामध्ये विमेदाराचे हित आहे अशा बाबतीत काही अनिश्चित घटना घडल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी विमेदार ज्यावेळी सर्वांच्या बदल्यास दुसऱ्या पक्षाला एक ठराविक रक्कम देण्याचे कबूल करतो. आता विम्याचा करार म्हणजे काय? विमेदार आणि विमा कंपनी या दोघांमध्ये एक प्रकारचा करार असतो आणि तो करार अशा पद्धतीचा असतो की विमा कंपनी आणि विमेदार या दोघांमध्ये एक करार केलेला असतो. तो करार अशा पद्धतीने असतो की जर समजा त्यांच्यामध्ये नुकसान भरपाई झाली तर ती नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनी बांधील असते आणि त्या बदल्यात विमेदारांनी त्याला एक हप्ता दिलेला असतो. विमा हे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. हा प्रकार प्रामुख्याने आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. विमा म्हणजे विमाधारक किंवा विमा संस्था हमीदार यांच्यामधील करार होय ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत आणि बांधील असतो. विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. याचाच अर्थ असा आहे की विमा कंपनी आणि विमेदार या दोघांमध्ये एक प्रकारचा करार असतो. हा करार असा असतो की काही अनिश्चित घटनापासून व्यक्तीला जर नुकसान झाले तर ते नुकसानाची भरपाई देण्यासाठी विमा कंपनी तयार असते, पण त्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला विमा कंपनीला दरमहा एक ठराविक हप्ता द्यावा लागेल. आता याच्यामध्ये विमाधारक म्हणजे काय कोण आपण बघूया. ज्या व्यक्तीस विशिष्ट तोट्यापासून संरक्षण दिले जाते त्या व्यक्तीस विमाधारक असे संबोधतात. जीवन विम्याच्या बाबतीत सदर व्यक्ती असोसिएट म्हणून ओळखली जाते. विमाधारक म्हणजे कोण? विमाधारक म्हणजे अशी व्यक्ती की जिला तोट्यापासून संरक्षण दिले जाते त्या व्यक्तीस विमाधारक असे संबोधले जातात. जीवन विम्याच्या बाबतीत सदर व्यक्ती असोसिएट म्हणून ओळखली जाते. विमाधारक म्हणजे विमा कंपनी त्या व्यक्तीला तोट्यापासून संरक्षण देते अशा व्यक्तीला विमाधारक म्हणून ओळखले जाते. आता विमा हमीदार म्हणजे कोण? विमा हमीदारास तोटा झाल्यास नुकसान भरपाई देणाऱ्या संस्थेस विमा हमीदार संबोधतात. जीवन विमा कराराच्या बाबतीत सदर संस्थेस ओशासक असे म्हणतात.
आता विमा हमीदार म्हणजे कोण? आता विमाधारक म्हणजे कोण? आता विमाधारक आपण पाहिलं, विमाधारक म्हणजे कोण? जी व्यक्ती जिने विमा उतरवलेला आहे तिला तोटा झाला तर तिला तोट्याचं संरक्षण विमा कंपनी देते, तिला विमाधारक म्हणतात. आणि विमा हमीदार म्हणजे काय? विमाधारकास तोटा झाल्यास नुकसान भरपाई देणाऱ्या संस्थेस विमा हमीदार असं म्हणतात आणि अशा संस्थेसही आश्वासक असे म्हणतात. येते लक्षात? बघा, विमाधारक म्हणजे कोण? पुन्हा एकदा सांगते, विमाधारक म्हणजे विशिष्ट तोट्यापासून संरक्षण दिले जाते. ज्या व्यक्तीला तोटा झाल्यानंतर त्याला विमा कंपनीकडनं संरक्षण दिले जाते त्या व्यक्तीस विमाधारक असे संबोधले जातात. आणि जीवन विम्याच्या बाबतीत सदर व्यक्तीस ओसाशीत म्हणून ओळखले जाते. विमा हमीदार म्हणजे काय? ज्या विमाधारकाला तोटा झाल्यास नुकसान भरपाई देणाऱ्या संस्थेस विमा हमीदार असं म्हणतात. विमा कराराच्या बाबतीत सदर संस्थेस ओशासक असं म्हणतात. पुढचा भाग आहे तिसरा, विमा हप्ता. विमेधारकास विमा हमीदार ज्या मोबदल्याच्या बदल्यात संरक्षणाची नुकसान भरपाई द्यायची हमी देतो त्या बदल्यास विमा हप्ता असं म्हणतात. विमा हप्ता म्हणजे काय? विमा हप्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीने विमेदाराकडे जर विमा कंपनीने विमेदाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेतल्यामुळे विमेदाराकडून मिळणारा आर्थिक मोबदला म्हणजे विमा हप्ता होय. बघा, पुन्हा एकदा आपण 3 भाग बघूया. विमाधारक म्हणजे कोण? ज्या व्यक्तीला विशिष्ट नुकसानीपासून संरक्षण मिळते त्या व्यक्तीला विमाधारक असं म्हणतात. विमा कंपनी म्हणजे ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यास सहमत असते अशा व्यक्तीला विमा कंपनी असं म्हणतात. आणि विमा हप्ता म्हणजे जी विमा कंपनीला विमेदाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेतल्यामुळे विमेदाराकडनं मिळणारा आर्थिक मोबदला म्हणजे विमा हप्ता होय. त्यानंतर पुढचा आहे योजना पॉलिसी दस्तऐवज. याला विमा पॉलिसी दस्तऐवज असं देखील म्हणतात. विमा पॉलिसी दस्तऐवजामध्ये विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये एक करार असतो. हा करार आहे ज्यामध्ये विम्याच्या सर्व अटी व नियमांचा समावेश असतो. योजना पॉलिसी दस्तऐवज म्हणजे विमा पॉलिसी असं देखील त्याला म्हणतात. विमाधारक आणि विमेदार यांच्यामध्ये एक प्रकारचा करार असतो. तो करार काही शर्ती आणि अटीनुसार या नियमांना विमा धोरण असं म्हणतात. धोरणामध्ये विविध अटी व शर्ती असतात. याच्यामध्ये विमाधारक आहे, हा विमाधारक जो आहे तो विमाधारक आणि विमा कंपनी या दोघांमध्ये एक प्रकारचा करार आहे ज्यामध्ये सर्व अटी आणि नियम समाविष्ट असतात. पुढचं आहे दावा म्हणजे विमेधारकास अपघात अनुचित प्रकार झाल्यानंतर नुकसान भरपाईच्या मागणीस दावा असं म्हणतात. दावा म्हणजे विमेदार जो आहे त्याने विमा कंपनीकडं विमा पॉलिसी उतरवली आहे आणि विमा पॉलिसी उतरवल्यानंतर त्या व्यक्तीला जर नुकसान झालं तर ते नुकसानीच्या भरपाईची मागणी तो करतो, त्याला दावा असं म्हणतात. त्यानंतर पुढचा भाग आहे प्रस्ताव म्हणजे काय? विमेदाराने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी देण्यासाठी करण्यात आलेला लेखी प्रस्ताव म्हणजे प्रस्ताव होय. विमेधारकाने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर करण्यासाठी जो लेखी विनंती केलेली असते त्याला विमा प्रस्ताव असं म्हणतात. आणि विषय बाब म्हणजे ज्यासाठी विमा उतरवला घेतला आहे ती गोष्ट म्हणजे जीवन असेल, मालमत्ता असेल, माल असेल अथवा जहाजाचा विमा असेल अशा गोष्टीला विषय बाब असं म्हणतात. आपण पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी पाहतोय. विमाधारक म्हणजे काय? विमाधारकाला विमेदार असं म्हणतात. ज्या व्यक्तीला विशिष्ट नुकसानीपासून संरक्षण मिळवते, जी व्यक्ती विशिष्ट नुकसानीपासून संरक्षण मिळवते त्या व्यक्तीला विमाधारक किंवा असोसिएट म्हणून ओळखलं जातं. विमा हमीदार म्हणजे त्याला विमा कंपनी असं देखील म्हणतात. जी व्यक्ती किंवा संस्था होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यास सहमत असते त्यास विमा कंपनी असे म्हणतात. आणि विमा पॉलिसी म्हणजे
जी कंपनी विमा हप्ता पुढचा आहे विमेधारकास विमा हमीदार ज्या मोबदल्याच्या बदल्यात संरक्षणाची नुकसान भरपाई हमी देते त्याच विमा हप्ता म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की विमा हप्ता म्हणजे काय, विमा कंपनीला विमेदाराने संरक्षण करण्याची जबाबदारी घेतल्यामुळे विमेदाराकडनं मिळणारा आर्थिक मोबदला म्हणजेच विम्याचा हप्ता होय. विमा पॉलिसी म्हणजे काय, विमा पॉलिसी म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी या दोघांमधील एक प्रकारचा करार असतो, ज्या करारामध्ये सर्व अटी आणि शर्तीचा उल्लेख केलेला असतो आणि त्या नियमांना विमा धोरण असं म्हणतात. या धोरणामध्ये विमा कंपनी आणि विमेदार आणि विमा कंपनी या दोघांबद्दलच्या अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये लिहिल्या असतात. त्यानंतर पुढचा आहे दावा. विमेधारकाने म्हणजे ज्यांनी विमा घेतलेला आहे असा विमेदार आहे, त्या विमेदाराने जर काही अनुचित प्रकार घडला तर त्या घडलेल्या प्रकाराबद्दल नुकसान भरपाई मागण्यासाठी विमा कंपनीकडे केलेला दावा त्याला दावा असं म्हणतात. त्यानंतर आपण प्रस्ताव म्हणतोय. प्रस्ताव म्हणजे काय, विमेधारकाने विमा कंपनीला विम्याचे धोरण जाहीर देण्यासाठी करण्यात आलेली लेखी विनंती म्हणजे प्रस्ताव होय. म्हणजे विमेदाराने विमा कंपनीकडं विमा पॉलिसी घेण्यासाठी केलेली लेखी विनंती किंवा लेखी प्रस्ताव असं आपण म्हणतो. आणि विषय बाब म्हणजे ज्या विषयासाठी विमा घेतला आहे किंवा ज्या विषयासाठी विमा उतरवलेला आहे त्या विम्यासाठी ज्या गोष्टीसाठी विमा घेतलेला आहे तो विषय, मग तो जीवन असेल, मालमत्ता असेल, माल असेल किंवा जहाजांचा विमा असेल. आता हे पाहिल्यानंतर आपला पुढचा भाग पाहायचा आहे तो म्हणजे विम्याची तत्व. विम्याची तत्व अतिशय महत्त्वाची आहेत. विम्याची तत्व, विमा हा दोन व्यक्तीमधील एक प्रकारचा करार असतो, म्हणून विम्याचा करार हा वैध होण्यासाठी विमा करारामध्ये सर्व घटकांचा समावेश झाला पाहिजे. या घटकांच्या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाची तत्वे विमा करारात असावयास पाहिजे ती पुढील प्रमाणे. म्हणजे विम्याची तत्वे आपण पाहतोय, त्याच्यामध्ये आपण विमा म्हणजे काय, विमा हा दोन व्यक्तीमधील एक प्रकारचा करार असतो. दोन व्यक्ती म्हणजे विमेदार आणि विमा कंपनी या दोघांमध्ये करार असतो. म्हणून विम्याचा करार वैध होण्यासाठी किंवा कायद्याने गृहीत धरण्यासाठी विमा करारामध्ये सर्व घटकांचा समावेश केला पाहिजे. या घटकांच्या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वाची तत्वे आहेत, ती तत्वे आपल्याला पाहायची आहेत. आणि ती तत्वे त्यातलं पहिलं आहे प्रमोच्च विश्वासाचे तत्व. आता प्रमोच्च विश्वासाचे तत्व म्हणजे काय, प्रमोच्च विश्वासाचे तत्व याच्यामध्ये सर्व प्रकारच्या विमा करारामध्ये एकमेकांवर प्रमोच्च विश्वास हे तत्व असायला हवे. विमा कंपनी व विमेदार यांनी विमा करारातील आवश्यक माहिती स्पष्टपणे व अचूक सांगितली पाहिजे. विमा कंपनीला विमेदाराने जी माहिती स्पष्ट सांगितली नाही तर विमा कंपनी तो करार नाकारू शकते. हे तत्व विम्याला जास्त महत्त्वाचे आहे. उघड केलेली माहिती किंवा विमा कंपनीच्या निर्णयावर परिणाम करत असते. म्हणजे समजा, आता साधं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे समजा विमेदाराचा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही. उदाहरणार्थ अने 10 लाखाची विमा पॉलिसी स्वतःसाठी घेतली. विमा पॉलिसी घेताना अने त्यांना आपल्या आजाराबद्दल हृदयरोग काहीच सांगितले नाही. विमा पॉलिसी घेतल्यानंतर अचा हृदयविकाराने मृत्यू झाला. विमा कंपनीला अच्या मृत्यूचे कारण समजले. त्याच्या मृत्यूनंतर समजले. अशा परिस्थितीमध्ये विमा कंपनी अवर अवलंबून असणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. विमा कंपनी यांच्यामधील करार हा बेकायदेशीर आहे. अने प्रमोच्च विश्वास या तत्वाचे पालन केले नाही, म्हणून विमा कंपनी तो करार रद्द करू शकते. म्हणजे प्रमोच्च विश्वासाचे तत्व याचा अर्थ असा आहे की विमा कंपनी आणि विमेदार या दोघांमध्ये प्रमोच्च विश्वासाचे तत्व असणे आवश्यक आहे. ज्या वेळेला विमेदार विमा कंपनीकडे आपली विमा पॉलिसी उतरवतो
त्यावेळेला विमेदाराने त्याबद्दलची सर्व अचूक माहिती विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. अचूक व संपूर्णपणे माहिती सांगणं गरजेचं आहे. विमा कंपनीने ती माहिती स्पष्ट सांगितली नाही तर विमा कंपनी करार नाकारू शकतो. म्हणजे आपण उदाहरण मी तुम्हाला आत्ता सांगितलं 2 मिनिटापूर्वी. हा व्यक्ती आहे. या व्यक्तीने विमा कंपनीकडे विमा उतरवला. विमा उतरवण्याच्या अगोदर ला हृदयविकाराचा आजार आहे आणि ने स्वतःला हृदयविकाराचा आजार असल्याची गोष्ट विमा कंपनीकडे लपवून ठेवली. काही कालावधीनंतर अचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण समजले तर चा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. हे लक्षात आल्यानंतर विमा कंपनी ला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊ शकत नाही, कारण ने त्याच्या आजाराचं कारण लपवून ठेवलं होतं. म्हणजे वर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना विमा कंपनी कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊ शकत नाही. म्हणजेच प्रमोच्च विश्वासार्ह तत्व याचा अर्थ असा आहे. याच्या विरुद्ध आपण एक उदाहरण आणखी बघूया. समजा ने विमा कंपनीकडं विमा उतरवला आहे. त्यानंतर विमा उतरवल्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर त्याला हृदयविकाराच्या आजाराची माहिती मिळाली आणि 6 महिन्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू पावला. तर विमा कंपनी त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना विम्याची सर्व रक्कम देऊ शकते. याचा अर्थ असा आहे की विमा पॉलिसी उतरवताना ला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. विमा पॉलिसी उतरवल्यावर तो आजार झाला, म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती लपवली नाही. म्हणजे याच्यामध्ये प्रमोच्च विश्वास हे तत्व अतिशय महत्त्वाचं आहे. दोन्ही पक्षामध्ये एकमेकांमध्ये विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासावरच हे खातं उघडलं पाहिजे. त्यामुळं अयशस्वी झाल्यास जर विमेदाराने ती माहिती व्यवस्थित दिली नाही तर विमा कंपनी तो प्रस्ताव फेटाळून लावू शकते. ठीक आहे, आज आपण इथे थांबतोय. उद्या तासाला आपण प्रमोच्च विश्वास हे तत्व इथपासून सुरू करतोय. धन्यवाद.